Hello students, today's lecture we will discuss about demerits of Hutchinson systems of classification. आपण आता फायलोजेनेटिक सिस्टीम जी आहे तिचं पार्टिशन वाईज आपण काय केलं डिस्क्रिप्शन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत मेरिट्सपर्यंत जेवढं त्याचं क्लासिफिकेशन होतं किंवा त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे ते आपण मांडलेलं आहे. ओके, आता आपण बघणार आहोत डिमेरिट्स ऑफ हचिन्सन सिस्टीम्स. त्याच्यामध्ये त्याचे डिमेरिट्स जे सांगितलेले आहेत ते आपण बघूया. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे द सिस्टीम इज नॉट मच युजफुल फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ प्लांट आयडेंटिफिकेशन इन फ्लोराज. मग हे जे डिमेरिट्स मांडलेलं आहे मग त्याच्यामध्ये काय सांगितलं, यूज ऑफ फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यूज, म्हणजे त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यूज म्हणजे त्याचं लोकेशन ॲक्च्युअल कुठं आहे त्या प्लॅन्टचं. त्यानंतर आयडेंटिफिकेशन इन फ्लोराज, त्याचं लोकेशन जे आहे ते काय करणं, चेकआउट केल्यानंतर त्याचं जे आयडेंटिफिकेशन आहे मग विथ द हेल्प ऑफ फ्लोराज ही बुक असतात किंवा फ्लोराज जे पब्लिकेशन्स आहेत त्याच्या हेल्पने किंवा त्याच्या आयडेंटिफिकेशनची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसने किंवा त्या क्रायटेरियाने आपण काय करतो त्याचं आयडेंटिफिकेशन करतो. अँड हर्बेरिया मीन्स वाट, काय केलं तर प्लांट ड्राय केली जाते आणि ड्राय करून तिचा जो डाटा असेल क्लासिफिकेशन अँड कॅरेक्टरायझेशन जे तिचे असतील ते काय केले जातात तिथं स्टोअर केले जातात किंवा त्यांचं एक मॅन्युअल बनवलं जातं, एक रेकॉर्ड बनवलं जातं. दॅट इज अ हर्बेरिया. ॲज इट डज नॉट प्रोसीड वेल बियॉन्ड फॅमिली लेव्हल इन मोस्ट ऑफ द टेक्सा. मग ते फॅमिली लेवलपर्यंत काय करणं, आयडेंटिफिकेशन करण्यासाठी टेक्झा किंवा फ्लोरा हे जे पब्लिकेशन असेल किंवा फ्लोरा हे जे बुक असतील, मॅन्युअल्स असतील त्याचा यूज आपण करतो. ओके, मग त्याचं हे डिमेरिट्स काय सांगता येते, द सिस्टीम इज नॉट मच युजफुल, म्हणजे ही सिस्टीम काय नाही ते आयडेंटिफिकेशन करण्यासाठी युजफुल नाही किंवा ती सिस्टीम त्याला ते जास्त ॲप्लाय करत नाही. ओके, किंवा त्या सिस्टीममध्ये त्या क्लासिफिकेशनचं किंवा त्या प्लॅनचं फॅमिली लेवलपर्यंत काय होतं आहे डिस्क्रिप्शन किंवा आयडेंटिफिकेशन आपल्याला होतं आहे, पण ते फॅमिली लेवलपर्यंत काय होत नाही, सॅटिस्फॅक्शन होत नाही. म्हणून इट इज अन सिस्टीम इज नॉट मच युजफुल, म्हणजे युजफुल नाही कोणती हचिन्सन सिस्टीम, हे त्याचं डिमेरिट्स आहे. देन नेक्स्ट, division of dicotyledons into Lignaceae and Herbaceae, which is most artificial, seems to be superficial and illogical. मग डायकॉटिलिडॉन जे डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये डायकॉटिलिडॉन इज कन्वर्टेड इंटू लिग्नोएसी अँड हार्बेसी, ह्या दोन फॅमिलीमध्ये काय केलं ते डिव्हाइड केलं. ओके, इज मोस्ट आर्टिफिशियली, मग ते आर्टिफिशियली डिव्हाइड झालं, मग ते सुपरफिशियली किंवा ते जास्त इफेक्टिव्ह आहे असं त्याचं म्हणणं आहे. पण इलॉजिकल म्हणजे त्याला काय ते लॉजिक त्याला आपल्याला ते अप्लाय करता येत नाही, जे आत्तापर्यंतच्या सिस्टीम्समध्ये काय केलेलं आहे ॲप्लाय केलेलं आहे किंवा फॉलो केलेलं आहे ते हचिन्सन सिस्टीममध्ये ते ॲप्लाय होत नाही किंवा ते फॉलो होत नाही. ओके, मग कोणत्या डिव्हिजनवरती, डायकॉटिलिडॉन्स ही जी डिव्हिजन आहे याच्यावरती हे जास्त ॲप्लाय होत नाही किंवा आर्टिफिशियली ते केलेलं आहे म्हणून त्याच्यावरती काय होत नाही, जास्त सॅटिस्फॅक्शन होत नाही, हे त्याचं दुसरं डिमेरिट्स आपल्याला सांगता येतं. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट इज मेनी क्लोजली रिलेटेड नॅचरल ग्रुप्स हॅव बीन सिलेक्टेड अननेसेसरीली. मग जे ग्रुप्स किंवा जे फॅमिली मेंबर्स आहेत किंवा ज्या प्लॅन्ट्स आहेत त्या आपण काय केलेलं आहे फक्त कलेक्ट केलेल्या आहेत पण त्या अननेसेसरी आहेत. ओके, ज्या प्लॅन्टचं काय केलं आहे आत्तापर्यंत काही स्टोरेज केलेलं नाही, का केलेलं नाही, कारण ते आपल्याला आयडेंटिफाय झालेलं नाहीत किंवा त्यांचं ते नेसेसरी आहे, अननेसेसरी आहेत. ओके, मग त्यांचं आयडेंटिफिकेशन झालं नाही म्हटल्यानंतर आपण त्याला काय करणार आहे, त्यांचा डाटा तसाच, मग त्यांचं जे डाटा जे कलेक्शन जे आहे किंवा त्यांचं रेकॉर्ड काय होत नाही तिथं मेंटेन होत नाही. ओके, मग एक्झाम्पल काय दिलं आहे, ॲरेलेसी इन लिग्नोएसी अँड अपायसी इन हर्बेसी. मग लिग्नोएसी ही जी फॅमिली आहे याच्यामध्ये ॲरेलेसी ही फॅमिली अँड हर्बेसी या फॅमिलीमध्ये अपायसी हे जे ग्रुप्स आहेत ॲड झालेले यांच्यावरती ती प्रोसेस काय, म्हणजे क्लोजली रिलेटेड नॅचरल ग्रुप्स, म्हणजे नॅचरल ग्रुपला ते रिलेटेड आहेत पण त्यांचं सिलेक्शन जे आहे ते अननेसेसरी आहे. ओके, देन सिमिलरली लॅमेसी अँड व्हर्बेसी विच आर व्हेरी क्लोजली रिलेटेड are often placed in the same order in
contemporary system of classification have been separated on the basis of habit. मग लॅमेसी अँड व्हर्बिसी ही जी फॅमिली आहे ह्या काय एकमेकांशी क्लोज रिलेटेड आहेत, पण रिप्लेस इन द सेम ऑर्डर, म्हणजे त्या सेम ऑर्डरमध्ये, म्हणजे त्या एकमेकांशी रिलेटेड आहेत म्हटल्यानंतर त्यांची ऑर्डरसुद्धा काय असू शकते, सेम असू शकते. फॅमिली डिफरंट आहे पण ऑर्डर काय, त्यांच्या कॅरेक्टरायझेशनवरून किंवा त्यांची सिमिलॅरिटी दाखवतात म्हणून ते एकाच ऑर्डरमध्ये किंवा एकाच ऑर्डरचे दोन फॅमिलीचे मेंबर्स असू शकतात. ओके, कंटेम्पररी सिस्टीम म्हणजे ते काय टेम्पररीली आपण त्याला त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. अँड क्लासिफिकेशन हॅव बीन सेपरेटेड ऑन द बेसिस ऑफ हॅबिट, म्हणजे जर क्लासिफिकेशन करायचं असेल तर आपण हॅबिट किंवा जनरल कॅरेक्टर्स किंवा कॅरेक्टरायझेशन त्यांचं मॉर्फोलॉजी किंवा त्यांचे जे अदर कॅरेक्टरायझेशन असेल त्याच्या बेसवरती आपण काय करू शकतो, त्याचं डिव्हायडेशन किंवा क्लासिफिकेशन मांडू शकतो कंटेम्पररी सिस्टीमने. ओके, का, कारण ते एकमेकांशी रिलेटेड आहेत फॅमिली लेव्हलपर्यंत, पण ज्यावेळेस त्या ऑर्डर लेव्हलला जातील त्यावेळेस त्यांचं म्हणजे रिलेशन असेल, पण ॲक्च्युअल आपण त्या फॅमिलीमध्ये एकमेकांच्या ह्याच्यात काय करू शकत नाही, त्यांना ॲड करू शकत नाहीत. कारण का, फॅमिली लेव्हलपर्यंत ते सेम कॅरेक्टर फॉलो करतात, पण ऑर्डर लेव्हलला काय होत नाहीत, ते सेम कॅरेक्टर फॉलो करत नाहीत. ओके, देन नेक्स्ट स्टेटमेंट, हचिन्सन could not provide satisfactory explanation for majority of his evolutionary concept. मग हचिन्सन सिस्टीमची जी क्लासिफिकेशन सिस्टीम जी आहे कुड नॉट प्रोव्हाइड सॅटिस्फॅक्टरी, मग हचिन्सन सिस्टीममध्ये काय होत नाही, त्यांचं पूर्ण सॅटिस्फॅक्शन होत नाही म्हणून फॉर मेजॉरिटी ऑफ हिज इव्होल्युशनरी कन्सेप्ट. मग कोणत्या कन्सेप्टवरती काय होत नाही, त्यांचं सॅटिस्फॅक्शन होत नाही, इव्होल्युशनरी कन्सेप्ट म्हणजे त्यांचं अरायझेशन जे असेल, स्टार्टिंग जे असेल, ओरिजिन जे आहे, ओरिजिनवरती काय होत नाही, त्याचं पूर्ण सॅटिस्फॅक्शन होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. देन इट इज अ डिमेरिट्स. देन नेक्स्ट वन, ही डिवायडेड डायकॉट इन टू लिग्नोसी अँड हर्बेसी ऑन द बेसिस ऑफ उडी अँड हर्बॅशियस इव्होल्युशनरी लाईन्स रिस्पेक्टिवली. मीन्स वाट, मग डायकॉट ही जो ग्रुप आहे किंवा डायकॉट हा जो क्लास आहे तो काय केला, लिग्नोसी आणि हर्बेसी या दोन फॅमिलीमध्ये काय केलं, डिव्हाइड केला, पण कोणत्या बेसिसवरती, उडी अँड हर्बेशियस. मग हर्बेसी जी फॅमिली आहे मग तिला हर्बेसियस ही जी कॅरेक्टरायझेशन असेल या बेसवरती डिव्हाइड केलं. लिग्नोसी ही उडी इन नेचर असेल म्हणून तिला उडी या कन्सेप्टनुसार काय केलं असेल, डिफरंट केलेलं आहे, डिव्हाइड केलेलं आहे. इव्होल्युशनरी लाईन रिस्पेक्टिवली, मग त्यांचं इव्होल्युशन तसं आहे म्हणून त्याने ते मांडलेलं आहे. देन कन्सिडर्ड हर्बेशियस हॅबिट डिराईव्ड फ्रॉम उडी हॅबिट बट लॅटर बेली सिनॉट अँड अदर्स ऑन द बेसिस ओव्हरऑल रिझॅम्बलन्स अँड क्रिटिकल ॲनाटॉमिकल स्टडीज. मग ते हर्बॅशियस आहे किंवा उडी आहे या कंडिशनवरती किंवा या कॅरेक्टरायझेशनवरती काय केलं, ते मांडलं आहे किंवा सेपरेट आउट केलं किंवा डिव्हायडेशन केलं आहे. पण हर्बॅशियस कन्सिडर्ड हॅबिट डिराईव्ह फ्रॉम उडी, मग हर्बॅशियस जे आहे ते उडी इन नेचर पण आहे. ओके, मग हा जो कन्सेप्ट आहे किंवा हा जो कॅरेक्टर आहे हे दोन्ही पण सेम आहे, हर्बॅशियस अँड उडी, मग त्याच्या बेसवरती ते कॅरेक्टरायझेशन आहे. त्यानंतर मग रिझॅम बॅलन्स, क्रिटिकल ॲनाटॉमिकल. मग रिझॅम बॅलन्स कशाचा बसवला, त्यांनी ॲनाटॉमिकल फीचर्स जे असतील त्याच्यावरती काय केलं, मग रिझम बॅलन्स बसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला किंवा रिझम बॅलन्स किंवा त्या एकमेकांवरती कसे डिपेंड आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. मग काय, क्रिटिकल ॲनाटॉमिकल स्टडीज, ओव्हरऑल क्रिटिकल ॲनाटॉमिकल स्टडीज या बेसवरती. ओके, देन नेक्स्ट, have shown that reverse, that is woody habit derived from herbaceous habit can also occur occasionally. मग woody and herbaceous हे कॅरेक्टर एकच आहे पण प्लॅन्ट वाईज किंवा ते ग्रुप वाईज कसं सेपरेट कसं करता येईल मग हे त्यांनी बघितलं. मग काय ॲनाटॉमिकल फीचर्स जे असतील, ओके, क्रिटिकल ॲनाटॉमिकल फीचर्स किंवा क्रिटिकल ॲनाटॉमिकल कंडिशन्स याच्या बेसवरती काय केलेलं असेल ते त्यांनी ते क्लासिफिकेशन मांडलेलं असेल म्हणून हचिन्सन सिस्टीमने. मग हचिन्सन सिस्टीम काय करत नाही, पूर्ण सॅटिस्फॅक्शन देत नाही किंवा पूर्ण सॅटिस्फॅक्शन होत नाही, हे त्यांचं मेरिट आहे. कारण का, त्यांनी डायकॉटचं डिव्हायडेशन केलं आहे हर्बॅशियस अँड लिग्नोसी या ग्रुपवरती, पण लिग्नोसी अँड हर्बॅशियस किंवा हर्बॅसी हे जे ग्रुप आहेत ह्या कोणत्या बेसवरती केले, वुडी अँड
हर्बॅशियस या बेसवरती किंवा या कॅरेक्टरायझेशनवरती काय केलं त्याने याचं डिव्हायडेशन केलेलं असेल. पण तिथं काय होत नाही, त्याचं सॅटिस्फॅक्शन होत नाही हे त्यांचं म्हणणं आहे. देन मोनोकॉटिलिडॉन्स आर प्लेस आफ्टर डायकॉटिलिडॉन्स बट इन रिसेंट क्लासिफिकेशन्स दे आर प्लेस बिटवीन प्रिमिटिव्ह अँजिओस्पर्म्स अँड युडायकॉट्स. मग मोनोकॉटिलिडॉन्स आर प्लेस आफ्टर, मग मोनोकॉटिलिडॉन कधी क्लासिफिकेशनमध्ये ॲड केले त्यांनी ज्यावेळेस डायकॉटचं क्लासिफिकेशन झालं त्यानंतर मोनोकॉट ऑब्झर्वेशन केलं आणि मोनोकॉट ऑब्झर्वेशन केल्यानंतर प्लेस बिटवीन प्रिमिटिव्ह अँजिओस्पर्म. मग मोनोकॉटिलिडॉन हे काय प्रिमिटिव्ह अँजिओस्पर्म्स आहेत असं त्यांनी सांगितलं आणि डायकॉटचा ओरिजिन युडायकॉट्स. म्हणजे इव्होल्युशनरी कसं स्टेज द मॅच करून घेत आहेत, पण ती इव्होल्युशनरी त्यांनी स्टेज मॅच करून घेतली क्लासिफिकेशनवरती. मोनोकॉटिलिडॉन अँजिओस्पर्म आहेत प्रिमिटिव्ह, पण युडायकॉट्स हे डायकॉटचे काय ओरिजिन आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण इट इज अ नॉट सॅटिस्फाईज, मग ते सॅटिस्फॅक्शन होत नाही म्हणून हचिन्सन सिस्टीमचं हे काय डेमेरिट्स इथं ॲप्लाय होतं. Then next, the system recognize Magnoliaceae as the most primitive family of living dicotyledons, but most contemporary phylogeneticists consider vessel-less Witheraceae as most primitive forms. मग सिस्टीम रेकग्नाइज मॅग्नोलिसी, मग मॅग्नोलिसी ही जी फॅमिली आहे ही फॅमिली काय मोस्ट प्रिमिटिव्ह फॅमिली, म्हणजे मोस्ट प्रिमिटिव्ह फॅमिली आहे किंवा फर्स्ट नंबरची फॅमिली आहे डायकॉटिलिडॉनची. बट मोस्ट कंटेम्पररी फायलोजेनेसिस्ट जे आहे किंवा सायंटिस्ट जे आहे त्यांनी काय केलं ती व्हेसललेस आहे असं म्हटलेलं आहे. व्हेसललेस विथेरेसी ॲज मोस्ट प्रिमिटिव्ह फॉर्म्स. मग व्हेसललेस जी फॅमिली म्हटलं आहे कोणती विथेरेसी ही फॅमिली काय व्हेसललेस आहे, मग ती प्रिमिटिव्ह असू शकते. पण हे आधी काय सांगितलं आहे डायकॉटिलिडॉनची प्रिमिटिव्ह फॅमिली मॅग्नोलिसी फॅमिली आहे, पण नंतर काय म्हटलं यांनी विथेरेसी व्हेसललेस, मग ती मोस्ट प्रिमिटिव्ह आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून हचिन्सन सिस्टीम ही मांडली पण ती काय इट इज अ नॉट सॅटिस्फॅक्शन किंवा कुड नॉट सॅटिस्फॅक्टरी सजेशन्स. त्यामुळं हचिन्सन सिस्टीम ही काय मॉडर्न कन्सेप्ट किंवा मॉडर्न क्लासिफिकेशनवरती डिपेंड असेल असं नाही. फक्त ते काय वर्क जे आहे ते कॅरी आऊट होत राहावं किंवा कॅरी आऊट केलं जावं म्हणून ते हचिन्सन सिस्टीम काय केली आत्तापर्यंत प्ले केलेली आहे किंवा तिचं ते वर्कआउट बघितलेलं आहे. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये मॉडर्नायझेशन किंवा त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन असेल ती पुढे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होणार आहेत. ओके, मग हचिन्सन सिस्टीम काय आहे सॅटिस्फॅक्शन नाही म्हणून मग पुढची जी सिस्टीम आपण बघणार आहोत APG सिस्टीम आपण त्याला म्हणतो. APG मीन्स वॉट अँजिओस्पर्म फायलोजेनेटिक ग्रुप्स किंवा अँजिओस्पर्म फायलोजेनेटिक सिस्टीम्स असं आपण त्याला म्हटलेलं आहे. मग ती सिस्टीम जी आहे मग हचिन्सन सिस्टीम सॅटिस्फॅक्शन देत नाही किंवा सॅटिस्फॅक्शन होत नाही म्हणून ती जी सिस्टीम आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरला आपण ती एक्सप्लेन करणार आहोत. आत्तापर्यंत आपण बघितलं फायलोजेनेटिक सिस्टीमचं आपण पार्टिशन वाईज डिव्हायडेशन केलेलं आहे किंवा रेकॉर्ड्स पाठवलेले आहेत. तर त्याचे क्लासिफिकेशन त्याच्यानंतर आउटलाईन क्लासिफिकेशन मेरिट्स डिमेरिट्स प्रिन्सिपल्स जे आहेत त्याच्या कॅरेक्टरायझेशनवरून हे पण आपण एक्सप्लेन केलेले आहेत. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये APG सिस्टीम हे एक्सप्लेन करणार आहोत. ओके, थँक्यू.